42 प्रवाशांना घेऊन जाणार हे विमान होतं। युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 1:38 दुपारी 1:38 खरं तर अहमदाबाद विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं होतं। 15 किलोमीटरचा टप्पा त्याने गाठला आणि अशात ते क्रॅश झालं। अचानक मेघानी नगर हा जो रहिवासी एरिया आहे त्या ठिकाणी ते पडलं। हे असा एरिया आहे जिथून 15 किलोमीटर अंतरावरती विमानतळ तर आहे, मात्र अगदी हाकेच्या अंतरावरती सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा आहे। आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या टीबी विभागावरती हे विमान कोसळल्याचं कळतंय आणि त्यामुळे 15 डॉक्टर सुद्धा जखमी झालेले आहेत रुग्णालयातील। आणि याच रुग्णालयामध्ये सुद्धा आता जवळचे रुग्णालय आहे, तर काही जखमींना सुद्धा नेण्यात येण्याचं कळतंय। ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे, जे जखमी आहेत त्यांना बचाव करून त्यांना मदत कार्य पोहोचवून त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याचं आपण दृश्य बघतो। ही सगळी मेघानी नगर परिसरातील दृश्य आहेत। अगदी धुराचे लोट आपल्याला दिसते। जेव्हा हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यानंतर अगदी आकाशामध्ये असे धुराचे लोटच्या लोट पसरले होते। अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचं आहे, बोईंग ड्रीमलाइनर 787 विमान 11 वर्ष जुनं असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। अपघात होताच विमानानं पेट घेतला। ताबडतोब आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। आग काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे। अपघातात विमानाचा एक पंख देखील तुटल्याची माहिती समोर आली आहे, तो विमानापासून वेगळा झाला। आणि आता आपण बघतोय गुजरात सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, संपूर्णपणे आता या बचाव कार्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये काही वेळातच दाखल होत आहेत। गृहमंत्री अमित शहा देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तर काही वेळापूर्वी साम टीव्हीनं विमान तज्ज्ञांशी संपर्क केला होता आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं होतं की नेमकं काय या ठिकाणी प्रॉब्लेम झाला असावा। मात्र त्यांनी सांगितलं होतं की एक वेळ असतं जेव्हा उड्डाण केल्यानंतर विमान अशा स्थितीमध्ये असतं जे पूर्ण हवेतही नसतं आणि जमिनीवर सुद्धा ते लँड करू शकत नसतं। अशा एरियामध्ये असताना हे विमान जे आहे ते क्रॅश झालंय। म्हणून जेव्हा तांत्रिक बिघाड जरी झाला असेल तरी वैमानिकाला यू टर्न घेता येत नव्हता, त्याला लँडिंग करता येत नव्हतं आणि त्यामुळे हे क्रॅश झाल्याचं कळतं।